नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्सवर आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल जो GR आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत, जो आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळाशी संबंधित आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा एक प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे. 13 मार्च 2026 रोजी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केलेला आहे. जर तुम्ही शिक्षक असाल, विद्यार्थी असाल किंवा शिक्षण क्षेत्राशी निगडित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आपण भविष्यातील संधी आणि पदोन्नतीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. आर्टिकल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही हे आर्टिकल रीड करू शकता. ॲज वेल ॲज व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर मी ऑफिशियल PDF शेअर करत असतो, तसे डॉक्युमेंट शेअर करत असतो. ते मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करायला विसरू नका. मित्रांनो, विषय असा आहे की आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या पदोन्नतीची म्हणजेच प्रमोशनची पुढची संधीच उपलब्ध नव्हती. यामुळे शिक्षकांमध्ये साहजिकच नाराजी होती आणि म्हणूनच मुंबई उच्च न्यायालयात काही रिट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. यावर सुनावणी करत असताना उच्च न्यायालयाने शासनाला आदेश दिले होते की कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक पदाच्या सेवा ज्येष्ठतेचे नियम जे आहेत ते निश्चित करावेत. याच न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून शासनाने आता एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आता निर्णय काय आहे तर बघा, निर्णय असा आहे की आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृती बंदानुसार माध्यमिक मुख्याध्यापक या संवर्गातील एकूण 454 पदे मंजूर होती. आता या 454 पदांमधून 148 पदे ही कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक गट ब राजपत्रित म्हणून नव्याने निर्माण करण्यात आलेली आहेत. यामुळे आता माध्यमिक मुख्याध्यापक संवर्गाची 306 पदे शिल्लक आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नवीन कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक पदासाठी S18 हा अतिशय चांगला वेतन स्तर जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे. आता ही पदे कशी भरली जातील तर ते माध्यमिक मुख्याध्यापक सध्या कार्यरत आहेत, ते सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचा राजीनामा, मृत्यू किंवा बदली झाल्यानंतर ती जागा रिक्त होईल. तिथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमधून ज्येष्ठता आणि पात्रता या निकषांवर पदोन्नतीने नियुक्ती केली जाईल. तर असा हा निर्णय आहे. आता वळूया या फायद्यांकडे. शिक्षकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना थेट गट ब म्हणजेच राजपत्रित म्हणजेच क्लास 2 गॅजेटेड ऑफिसर पदावर पदोन्नती मिळण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. जे तरुण सध्या MPSC गट ब सारख्या परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शासनाची ही पदनिर्मिती आणि राजपत्रित अधिकाऱ्यांची रचना समजून घेणे अभ्यासाच्या दृष्टीने जे आहे नक्कीच उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास कनिष्ठ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र आणि तज्ज्ञ मुख्याध्यापक मिळाल्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक वेगाने होणार आहे. याच थेट फायदा आश्रमशाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेस वाढ होण्यात आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळवण्यात होणार आहे. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभागाचा हा निर्णय 13 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तुम्हाला हा निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या शिक्षक मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.